जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आजचा डेली ॲनालिसिसचा व्हिडिओ आणि उद्यासाठी ट्रेड प्लॅन करूया. चला सुरू करूया या व्हिडिओला. पहिल्यांदा आपण बघणार आहोत निफ्टी फिफ्टी डे कॅन्डलमध्ये बघूया. तुम्हाला मी काल ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला निफ्टी फिफ्टीत 24,345 ते 24,250 ते 24,200 ते 24,345ची काय लेवल, त्याच्यात तुम्हाला 5 MA बघायला सांगितलेलं. ठीक आहे, त्या लेवलमध्ये आपल्याला एक 5 MA ट्रेड करण्यासाठी भेटला. त्याने खूप चांगला प्रॉफिट दिला आज. जो 5 MA वर्क केला तो खूप प्रॉफिटेबल ठरला. 1:20च्या आसपास 5 MAने प्रॉफिट दिला असेल मला वाटतं आहे. कारण मी स्वतः 150 ते 150 का काय पॉईंट बुक केलेत. 150 पॉईंट बुक केले असतील आज मी निफ्टी फिफ्टीत. मग आपण ट्रेड प्लॅन करूया. पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की आजचा ट्रेड कसा प्लॅन झाला होता माझा. तुम्हाला मी 2-3 दिवस झालं सांगत होतो की ह्या लेवलला मार्केट, ह्या लेवलवरून रिवर्स येणार आहे मार्केट आणि रिवर्स येऊन हा गॅप फिल करणार आहे. याच्यासाठी आपल्याला एक ट्रेड प्लॅन करायचा आहे. मी कंटिन्यू 3 दिवस झाले ह्या लेवलला एक 5 MA ट्रेड करतो आहे. प्रत्येक 5 MAमध्ये माझा एसेल गेलेला आहे. पण आजचा जो 5 MA भेटला मला, ह्याच्यात खूप मोठा प्रॉफिट भेटला मला. पूर्ण गॅपपर्यंत पूर्ण इथपर्यंत मी होल्ड केला. इथपर्यंत मला प्रॉफिट भेटला आणि इथं एक्झिट झालो. इथपर्यंत इनफ प्रॉफिट मला भेटलेला होता. मग या गॅपची वाट बघायची काही गरज पडली नाही मला. तुम्हाला आजचा ट्रेड दावतो सर्वप्रथम, म्हणजे तुम्हाला थोडा विश्वास बसेल. हा बघा, डायरेक्ट प्रॉफिट दिसला तुम्हाला. ओके, ठीक आहे, असू द्या. माझा आजचा जो प्रॉफिट आहे तो 11,000चा प्रॉफिट आहे. ह्या ट्रेडमध्ये म्हणजे जे 5 MAवरती ट्रेड घेतलेला त्याच्यावर 11,312चा प्रॉफिट आहे. आणि त्याच्या आधी एक पुट साईडला ट्रेड घेतलेला, त्याच्यामध्ये 267चा एक एसेल हिट झाला होता माझा. क्वांटिटी थोडीच होती, 25 क्वांटिटी त्याची होती आणि याची 75 क्वांटिटी. ऑर्डर दावतो तुम्हाला. हा जो प्लॅटफॉर्म आहे तो कोटकचा आहे. कोटक निओचा ट्रेडिंग ॲप वापरतो मी, त्याच्यात आहे. तर मित्रांनो बघा, फर्स्ट ऑर्डर मी ते 24,300चा पुट घेतलेला, त्याच्यात 25 क्वांटिटी 87ला घेतलेला, 76ला एसेल एक गेला माझा. ठीक आहे. दुसरे ट्रेड मी 5 MAवरती घेतलेला 24,350चा. त्याची बाईंग प्राईस होती 69 रुपीज. 75 क्वांटिटी घेतलेली मी. फर्स्ट 25 क्वांटिटी जी आहे ती एक्झिट केली 100 पॉईंटवरती, म्हणजे 174वरती. दुसरी जी 25 क्वांटिटी आहे ती 230वरती बुक केली मी. आणि तिसरी जी क्वांटिटी आहे ती 256वरती बुक केली. मग सरासरी त्याचा ॲव्हरेज जर काढला आपण तर तुम्हाला जाऊतो पोझिशनमध्ये दिसेल आपल्याला ॲव्हरेज. तर माझी मित्रांनो बाईंग प्राईस होती 69 आणि ॲव्हरेज सेलिंगची प्राईस होती, सेलिंग प्राईस 220 रुपये आणि मी ॲव्हरेज प्राईजला 69ला बाय केले ते. मग हा मला प्रॉफिट झाला होता आणि मला जो इनफ प्रॉफिट झाला त्यामुळे मी लगेच एक्झिट केलो. मी जास्त वेळ थांबलो नाही. क्वांटिटी 25 अशी करून एक्झिट केली. मी शक्यतो अशी करत नाही, पण आज केली की एकदम रिव्हर्सल येऊन ह्या भीतीने मी 25 क्वांटिटी केली. नाहीतर मी जे माझे टार्गेट ठेवलं आहे तिथपर्यंत माझी ऑल क्वांटिटी मी कॅरी करत असतो. पण आज 25 क्वांटिटीनं एक्झिट करत गेलो थोडी. मग हा माझा आजचा प्रॉफिट तुम्हाला दावला आहे, जेणेकरून तुम्हाला विश्वास बसावं की हां प्रॉफिट होतो आहे म्हणून. मग आणि लास्ट एक 10 दिवस काय मला मोठा प्रॉफिट झाला नव्हता. थोडे बारकेच प्रॉफिट होत होते, जास्त काय प्रॉफिट होत नव्हता. पण मार्केट बी त्याच पद्धतीनं ट्रेड करत होतं. पण आत्ता आज व्यवस्थित ट्रेड भेटला 5 MAनुसार. महागडल्या काही दिवसात 5 MAनं जास्त प्रॉफिट दिला नव्हता, पण एका दिवसातच महागडल्या सर्व दिवसाचा प्रॉफिट कवर करून दिला आपल्याला. तर आजचा प्लॅन, उद्यासाठी प्लॅन करूया. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कोणती होणार आहे तर ती 24,125ची लेवल. ही जी लेवल आहे ती काय इम्पॉर्टंट होणार आहे सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस मार्केटने काय केलं, गॅप फिल करून ज्यावेळेस वरती जाईल त्यावेळेस हा फर्स्ट रेजिस्टन्स लागणार आहे त्याला. आता हा फर्स्ट रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्स लागणार आहे, कारण हा आधी सपोर्टचं काम करत होता, आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे. मग ह्या लेवलवरती जर तुम्हाला कोणता 5 MA भेटला तर पुन्हा एकदा तुम्ही ट्रेड करू शकता. जर याने वर्क केले
तर चांगला प्रॉफिट खालीपर्यंत येऊ शकतो, हा ब्रेक करून येऊ शकतो उद्या. आणि जर याने वर्क नाही केलं तर तुमचा एक एस एल जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. एक एस एल देऊ शकता, पण जर याने वर्क केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा 1:4-5चा प्रॉफिट चांगला बऱ्यापैकी भेटू शकतो. मग तुम्ही काय प्लॅन करायचा आहे की जर मार्केट ओपन झालं आणि वरच्या साईडला गेलं, फर्स्ट ओपन झालं आणि वरती गेलं, तर तुम्ही इथं एक 5 MA ट्रेड करायचा आहे. आणि समजा मार्केट ओपन झालं आणि खाली गेलं तर ह्या रेजिस्टन्स लेवलला एक कॉल साईडला तुम्ही प्लॅन करू शकता. ह्या साईडला कॉल साईडला प्लॅन करू शकता. इथे कॉल साईडला 5 MA ट्रेड करू शकता. आणि एस एल त्याचा छोटासा असणार आहे. क्वांटिटी कॉल साईडला थोडी कमी ठेवायची आणि पुट साईडला क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची. कॉल साईडला का म्हणून सांगतो ऐका मित्रांनो, की मार्केट कशासाठी आलं होतं, हा गॅप फिल करण्यासाठी आलं होतं. याने हा गॅप फिल केला, ठीक आहे. आता आज ह्याने इमिजिएटली रिव्हर्स जाऊन इथपर्यंत तरी ॲटलिस्ट क्लोजिंग द्यायला पाहिजे होती, पण यांनी खालच्या लेवललाच क्लोजिंग दिलं, जास्त काय वरती गेलं नाही, खालच्या लेवललाच म्हणजे सेलिंग साईडलाच क्लोजिंग दिलेलं आहे मार्केटनं. पण जर यांनी इथपर्यंत क्लोजिंग दिली असती तर मग समजता आलं असतं की मार्केटमध्ये ह्या लेवलला बायर्स आहेत, पण बायर्स ह्या लेवलला बायर्स अजून ॲड झालेले नाहीत. पण मार्केट जे आहे ते काय कशासाठी आलं तर गॅप फिल करण्यासाठी. मग त्याने गॅप फिल केला आहे. उद्या काय करू शकतं मार्केट, एक फ्लॅट ओपन होऊन इथं थोड्या वेळ थांबून पुन्हा रिव्हर्स जाऊ शकते इथपर्यंत. हा पूर्ण एक ग्रीन कॅन्डल पण बनवू शकतं, ह्याचे पण चान्सेस जास्त आहेत. कारण गॅप फिल करायचं आहे, ते आलं तर मार्केट गॅप फिल केलेलं आहे. आता हे मार्केट कंटिन्यू करतं आहे का रिव्हर्स जातं आहे हे कशावर डिपेंड आहे. 23,873ची लेवल जर त्यांनी खाली क्रॉस केली आणि क्लोजिंग द्यायला लागलं तर समजायचं मार्केट रिव्हर्स जाणार नाही, ते कंटिन्यू खाली जाणार आहे. जर याने इथे कुठेतरी पॉझिटिव्ह साईडला 5 MA बनवला पुढचं कॉल साईडला, तर तुम्ही 5 MA तो ट्रेड करायचा आहे. गेलं तर एक एस एल जाईल आणि प्रॉफिट भरपूर भेटेल तुम्हाला. हा पूर्णपणे ग्रीन कॅन्डल बनवण्याची शक्यता आहे. आणि पुट साईडला मी इथे का म्हणून सांगतो, जर गॅप अप ओपन झालं आणि मार्केट इथे गेलं तर इथला एक रेजिस्टन्स घेणार फर्स्टला आणि नंतर खाली येणार. जर खाली आलं तर इथला सपोर्ट घेऊन वरती गेलेलं असल्या कारणाने हे इथून थोडं रिव्हर्स पुल बॅक दिलं आणि पुन्हा असं ह्या रेंजमध्ये जाईल. हा असा काहीतरी आपला प्लॅन असणार आहे. जास्त काही अवघड प्लॅन ठेवायचा नाही, सिम्पल प्लॅन असणार आहे की इथे एक 5 MA कॉल साईड, इथे 5 MA पुट साईड. मार्केट ओपन झालं फर्स्ट वरती गेलं तर पुट साईडला 5 MA, मार्केट ओपन झालं खाली ते आलं तर कॉल साईडला 5 MA. फक्त लेवल लक्षात ठेवा, 24,125 आणि 23,873 ह्या दोन लेवल लक्षात ठेवा, ठीक आहे. ही झाला निफ्टी 50चा. आता सेन्सेक्सचा बघूया. सेन्सेक्सनं पण पूर्णपणे बँक निफ्टीचा बघूया. बँक निफ्टीने गॅप फिल केलेला नाही, गॅप अजून पेंडिंग आहे. जर समजा बँक निफ्टी उद्या ओपन झाली आणि ह्या लेवलला कुठे 5 MA भेटला तुम्हाला, तर तुम्ही तो 5 MA वर ट्रेड करा. आणि जर इथून ह्याने वर्क केला तर पूर्ण हा गॅप भेटू शकतो तुम्हाला, हा पूर्ण गॅप भेटू शकतो. कारण मार्केट बँक निफ्टी जी आहे ती खाली सपोर्टपाशी क्लोजिंग दिलेलं आहे मार्केटनं. आता बँक निफ्टी बघा, एरिया जो आहे बँक निफ्टीने जे बनवलेला एरिया आहे, किती दिवसापासून ह्या एरियात ट्रेड करते बघा. हा जो एरिया आहे 1, 2, 3, 4 दिवस झालं बँक निफ्टी ह्या एरियात, म्हणजे प्रत्येक इंडेक्स ह्या एरियात ट्रेड करत होती. पण आज 4था दिवस आहे, बँक निफ्टी ह्याच एरियात थांबलेली आहे. बँक निफ्टीनं हा क्रॉस करून क्लोजिंग दिलेला नाही. आता बँक निफ्टीला ठरवावं लागेल की एकतर वरच्या साईडला क्लोजिंग द्यायची, एक्झिट व्हायचं, किंवा खालच्या साईडला. आणि दुसरी गोष्ट, हा जो एरिया आहे दुसरा, हा मोठा एरिया बनवला आहे. मार्केटनं बँक निफ्टीनं काय केलं तर इथून डायरेक्ट बाईंग करून इथपर्यंत गेलं होतं आणि इथं होल्ड करत होतं. मग आज त्यांनी वरच्या साईडला ब्रेक केल्यानंतर क्लोजिंग द्यायला पाहिजे होती, पण क्लोजिंग भेटली नाही बँक निफ्टीत. ह्या लाईनवरती सेलर ॲड झालं आणि मार्केट खाली आलं. आता उद्या जर इथं होल्ड कॅन्डल बनवली बँक निफ्टीत, इथं होल्ड कॅन्डल बनवली तर परवा दिवशी कॅन्डल ग्रीन बनवून वरती जाऊ शकतं. पण जर उद्या एक गॅप फिल करण्यासाठी खाली आलं आणि इथं अशी रेड कॅन्डल बनवली तर पुन्हा कंटिन्यू सेलिंग करू शकतं, किंवा हा एरिया खालच्या साईडला ब्रेक करू शकतं. बँक निफ्टीत जेवढी पाहिजे तेवढी रिकव्हरी आलेली नाही अजून. जशी निफ्टी 50त रिकव्हरी आल्या तशी बँक निफ्टीत पूर्णपणे रिकव्हरी आली नाही, त्यामुळं मार्केट खाली येऊ शकतं. मग आपण उद्या त्याच्यानुसार तो प्लॅन सांगितलेला आहे मी तुम्हाला, की 2 ठिकाणी सेन्सेक्समध्ये पण कोणत्या ठिकाणी सांगतो, बँक निफ्टीमध्ये 52,224च्या लेवलला तुम्ही 5 MA भेटला तर ट्रेड करायचा आहे.
आणि जोपर्यंत हा गॅप फिल होत नाही तोपर्यंत वेट करायचं आहे. आणि कॉल साईडला जोपर्यंत 52,225च्या लेवलच्या वरती ट्रेड करायचं चालू करत नाही तोपर्यंत कॉल साईडला कुठलाही प्रकारचा प्लॅन करायचा नाही. ठीक आहे. हा झाला बँक निफ्टीचा. हा व्हिडिओ इथेच थांबूया. ह्या व्हिडिओमधून थोडी इन्फॉर्मेशन भेटली असेल किंवा तुम्हाला काही माहिती भेटली असेल तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा चॅनल जरूर शेअर करा. थँक्यू मित्रांनो. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.